सुनीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आता दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत। कारण की ही भाजी अशी नुसती खायला वगैरे नाही आवडत, त्यापेक्षा याचे पराठे छान लागतात। तर ते पराठे करण्यासाठी मी हा दुधी भोपळा पूर्ण खिसून घेणार आहे। याला धुवून घेतलाय मी स्वच्छ। आता याला खिसून घेते आणि मसाल्यासाठी आपल्याला लागणारे हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि मी 2-3 मेथीचे पानं घेतले, जेणेकरून टेस्टला छान लागेल। तर मी दुधी भोपळा खिसून घेते आणि हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात फिरून घेते आणि मग त्यानंतर त्यात जे पदार्थ मी मिक्स करेल ते मिक्स करून तुम्हाला दाखवते। हे बघा, मी सगळं दुधी भोपळा आता छान असा खिसून घेतलाय। मी याला एक सुती कापडातून काढून घेते, म्हणजे यातलं हे सगळं असं पाणी आहे ना हे काढून घ्यायचंय आणि मग त्याप्रमाणे आपण पराठ्यांचं पीठ आपण भिजवून घ्यायचंय। हे पहिले सुरुवातीला मी पाणी काढून घेते आणि मसाला वाटून तुम्हाला दाखवते कालवताना। हे बघा, माझा दुधी भोपळा छान असा खिसून मी त्यातलं पाणी काढून घेतलंय, म्हणजे तो असा कोरडा करून घेतलाय। हे बघा, त्यात पाणी अजिबात आता नाहीये, हा कोरडा झालाय। यात आपण पाणी न घालता वाटून घेतले हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। आणि हे आपल्याला पराठ्यासाठी एवढ्या प्रकारचे पीठ घ्यायचे, म्हणजे मग ते मिक्स पराठे छान लागतात। हे मी बेसन पीठ घेतलंय, हे ज्वारीचं पीठ आहे, हे ज्वारीचं पीठ आहे आणि हे बाजरीचं पीठ आहे। हा थोडासा मैदा घेतलाय घट्टपणा येण्यासाठी, हे गव्हाचं पीठ आहे आणि हा आहे आपलं कॉर्नफ्लॉवर। आणि त्यात मसाल्यांसाठी मी इथं बघा थोडीशी अशी शोप टाकली आहे। हे मी अजवाईन घेतलंय, हे आपली पांढरी तीळ आहे, हा हिंग आहे आणि हे आपली काळी तीळ। तर मी हे सगळं यात टाकून घेतलंय, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल। थोडं थोडं टाकायचं अगदी आपल्याला गरजेनुसार, चवीप्रमाणे। आता यात मसाले जाणार आहे, आपलं पहिले जाणार आहे मीठ। सर्व आपल्याला मीठ टाकायचंय, चवीप्रमाणे आपण मीठ टाकायचंय। जास्त प्रमाणात करायचं असेल तर पिठाचं प्रमाण जास्त घ्या। त्यात टाकायची आपल्याला हळद, धने पावडर, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल, कांदा लसूण मसाला तो टाका किंवा चिली फ्लेक्स टाका। ते चवीप्रमाणे तिखट कमी जास्त तसं लागलं तसं टाका। पण हे तिखट कमी टाकायचं का, तर आपण हिरवी मिरची यात वाटून घातलेली आहे तर तिखट होईल। तर आता हे भोपळ्याचं पण रवण यात आपल्याला टाकून घ्यायचंय। बघा, यात पाणी घ्यायचं नाही भिजवताना, फक्त असं सुक्कच हे रवण व्यवस्थित असं कोरडं भिजवून घ्यायचंय। हा भोपळा मी यात टाकलेला आहे। हा भोपळा टाकून घ्यायचा आणि आपल्याला पीठ कमी लागलं तर मग त्यात गव्हाचं पीठ थोडंसं टाकायचं, म्हणजे घट्टपणा छान येतो। थोडं गव्हाचं पीठ तुम्ही ऍड करू शकता गरजेप्रमाणे। सुरुवातीला थोडं घ्या आणि गरजेप्रमाणे त्यात मग ऍड करा। तर आता दुधी भोपळा त्यात टाकून झालाय, त्यात मी टाकणार आता आपण हिरवा केलेला मसाला। हे बघा, आपला हिरवा मसाला झालेला आहे छान। तर हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते। हे बघा, मी अगदी घट्ट असं पीठ मळून घेतलंय। अगदी घट्ट मळायचंय, म्हणजे ते थोड्या वेळाने पाणी सुटते आणि पातळ होते। असं घट्ट पीठ मळायचं आणि लगेच आपल्याला पराठे लाटायला घ्यायचे। त्याला पीठ वगैरे मळून ठेवायचं नाही। तुम्हाला लाटायला जर वेळ असेल तर त्यानंतर तुम्ही पीठ मळा। आता पीठ मळलं, आता मी पराठे लाटायला सुरुवात करते। हे बघा, मी गॅसवर इथे तवा ठेवलाय, तो मंद आचेवर तपतोय। तोपर्यंत आता आपण पराठा लाटून घेऊया। तर पराठा लाटण्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे पराठ्याचं पीठ चिटकत नाही। पण ते थोडंसं असं गोळा तोडून घ्यायचा आहे। हे बघा, असा गोळा तोडायचा, त्याला पीठ लावायचंय, म्हणजे तो चिटकत नाही। अगदी छान असं दोन्ही साईडने पीठ लावायचं आणि त्याला असं मस्त लाटून घ्यायचं। हे बघा, दोन्ही साईडने मस्त पराठा लाटून घ्यायचंय, चिटकत नाही, काहीच नाही। हे बघा, तर मी शेकून घेते। त्याला छान असं शेकायचंय। तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल लावा, बटर आवडत असेल तर बटर लावा। दोन्ही साईडने छान असा पराठा शेकून घ्या। हे बघा, तेल लावून मी दोन्ही साईडने पराठा छान असा शेकून घेतला। हे बघा, त्याचा कलर पण खूप छान आलाय आणि आपले जे दुधी पराठे आपण खिसलाय तो आज सगळं स्पष्ट आपल्याला दिसतोय। तर आता बघूया आपण टेस्टला कसा झालाय। तर मी आता 2-3 पराठे बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते। आपले लोकीचे पराठे तयार आहेत, अगदी छान झालेत। हे बघा, तुटत पण नाही, काय नाही, कडक शकलेत ना। मी हे बघा, सॉस आहे, मेयोनीज आहे आणि हे मसाला टाकाय।
तर आपण पराठ्याबरोबर ताक पिऊ शकतो आणि सॉस बरोबर पराठा खाऊ शकतो. ते बघा अगदी छान कुरकुरीत आणि मस्त झालेले. तर असे बनवा, पौष्टिक पण, खायला टेस्टी पण आणि बनवायला अगदी 10 मिनिटं असा हा पदार्थ आहे. त्यामुळे असे पराठे बनवा, खा, एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.